नाहीतर खाली बसून मॅचचा आनंद घेतला तरी चालेल. मॅचला होती सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू असेल. या सुद्धा स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय. तर मिस फील्ड होतीये. क्षेत्ररक्षक तैनात होते. पहिल्या चेंडू होती, चेंडू खेळून काढलाय आणि सुरुवात इथे चौकार आणि झाली आहे. चौकार ठोकलाय. नक्कीच पारितोषिक आहे. जर चौकार हॅट्रिक मारली तर मोरेश्वर मामुंकर आणि सचिनजी कानिटकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या चेंडूत चौकार आलाय. आवाला सुद्धा स्लोवर लाईनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू मागे धावतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. ती सुद्धा सक्सेसफुल. इथे काय घडतंय? बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. गरजी देशमुख आपण पाहतोय. नक्कीच चांगला षटक हातात. पण समोर एक घातक फलंदाज ऋषी चालके त्यांच्यावरती आक्रमक करत असताना तिसरा चेंडू आणि ते बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. थेट जाऊन पोहोचतोय आणि ते हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. पारितोषिक आपल्या नावावरती केलंय. 1001 रुपयाचं रोख बक्षीस असेल ऋषिकेश साळके याला. यावेळेला सुद्धा चांगला फटका सजवलाय, नटवलंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. बॅक टू बॅक चौथा चौकार. पावरपती षटकामध्ये घातक फलंदाजी जो स्टार्ट गुणगे संघाला हवा होता तो स्टार्ट ऋषिकेश चालकेने ते करून दिलाय. 4 चेंडूत 4 चौकार ठोकलेत. 5वा चेंडू असेल या षटकामधला. यावेळेला सुद्धा प्रॉपर टाइम केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलेला हा 5वा चौकार. पटलंय. 5 चेंडूती 5 चौकार ठोकणारा हा फलंदाज आजच्या दिवसामध्ये बनेल का? 6 चेंडूवरती 6 चौकार ठोकेल का? या चेंडूवरती चौकार आला ना तर 5,000 रुपयाचं रोख बक्षीस असेल मोरेश्वरजी मामुनकर यांच्याकडून आणि सचिनजी कानिटकर यांच्याकडून सुद्धा. नक्कीच या मैदानावरती इतिहास होईल. 6 चेंडू 6 चौकार इथे ठोकले जातील का? 6वा चेंडू असेल. यावेळेला सुद्धा फुलटा चेंडू होता त्यावरती फुल वसूल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. शेवटच्या चेंडूवरती येईल एक सिंगल दा. पण नक्कीच आपण बबलू सर पाहिलं ना तर 5 चेंडू 5 चौका ठोकणारा ऋषिकेश साळके या मैदानावरती ठरतोय. अगदी चांगली सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 21 धावा. अगदी 5 चौकार आले होते.
सहावा चौकार सुद्धा येईल असं प्रेक्षकांना वाटलं होतं, पण नक्कीच शेवटच्या चेंडूवरती आलेले सिंगल धाव एक स्कोअर आता जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. पहिल्या षटकात इथून खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक आता प्रगती पथावरती असेल. कुळंदसाठी आता आलाय मयूर. तर मयूरला कमबॅक करावं लागेल जर आपल्या संघाला फ्रंट फुटला आणावं लागेल. का इथून हवाई हल्ला होईल का? ऋषिकेश साळके स्ट्राईक वरती असतील. 5 चेंडूवरती 5 चौकाऱ्या फलंदाजाने ठोकलेत आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. संकेत पालंडे सुद्धा मैदानामध्ये आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला बरेच शॉट बघायला भेटतील. टायमर चालू आहे. शतक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकाला इथे 6 मिनिटं वापरण्यात आली आहेत. इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. चला स्पीडअप करायचंय. त्यावेळेला सुद्धा चांगला चेंडू होता, चांगला लेंथ वरती अगदी वेगाने रिलीज केलं होतं या चेंडूला. ऋषी साळके स्ट्राईक वरती होते, ज्यांनी पहिल्या चेंडू बसून ते 5व्या चेंडू पर्यंत 5 चौकार ठोकलेत. त्यांना तिथे डॉट घेतला जात आहे. नक्कीच इथे तुषार देशमुख यांच्याकडून मयूरसाठी पारितोषिक लागलं जाते. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. दी मैत्रीपूर्वक लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 21 या आकड्यावरती. येस, ऑफिशियल पंच रिव्ह्यू, बॅटिंग रिव्ह्यू आहे. वाईट चेक करायचंय. आणि हा वाईट चेंडू असेल. इथून सुरुवात वाईटनी होतीये. पहिला आपल्याला वाटलं होतं की डॉट चेंडू असेल, पण ऋषी चालकेला ते डिसिजन थोडंसं क्रिटिकल वाटलं. त्यांनी डीआरएस ची मागणी घेतली आणि नक्कीच वाईट चेंडू आला. आणि एकच लाईन आहे, सिंगल वाईट म्हणजे आपण म्हणू शकतोय. यावेळेला सुद्धा हलक्या हाताने कट केले चेंडूला. पॉइंटच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक होते, चुकी करणार नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट करून आता संकेत पालांडे स्ट्राईक वरती असतील. पहिला चेंडू वेगाने टाकला होता मयुरा गोलंदाजाने. त्यानंतर रिव्ह्यू घेतल्यानंतर चेंडू वाईड च दृश्य दिसलं, आपण पाहिलं. त्यानंतर चेंडू कंटिन्यू राहिला. सिंगल धाव इथून काढण्यात आली आहे. दुसरा चेंडू असेल. यावेळेला सुद्धा पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टाइम झाला नाहीये. सिंगल धाव वॉकआउट केली जाईल. या सिंगल धावाने संघाचा स्कोर आता पोहोचेल 24 या आकड्यावरती, म्हणजेच 24 आकड्यावरती. चला स्पीडअप करायचं. टीम मीटिंग व कोणती मीटिंग नकोय मैदानामध्ये. दोन चेंडूतून खेळ समाप्त झालाय. येणारे अजूनही 4 चेंडू बाकी असतील. दुसरं षटक प्रगती पथावरती. अति वेळ झालाय.
ऋषी चालके तर स्ट्राईक वरती असतील. यावेळेला सुद्धा कव्हरच्या यार्ड मध्ये फटका सजवला. क्षेत्रशक्ती त्या तैनात आहेत. उचलतील फेकतील त्यात एकच धाव घेण्यात येईल. या एक धावेने स्कोर करता पोहोचेल 25 या आकड्यावरती. आणि नरेशजी पवार यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला सुद्धा त्रिफचलित केलं जात आहे. संकेत पालंडेची गोल्डन विकेट आता वर्णे संघाच्या गोलंदाजाला प्राप्त झाली आहे. डीजे ही पहिली विकेट प्राप्त झाली वर्णे संघाला. संकेत पाळण्याचा इथे खेळ समाप्त झालाय. डगआउट कडे परतलेत. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय पुष्कर कानिटकर. नक्कीच पुष्कर कानिटकर सुद्धा एक चांगला फलंदाज आहे गुंडगे संघाचा. याच मैदानावरती दररोज प्रॅक्टिस सेशन चालू असतो. आज चांगला खेळ खेळावा लागेल आपल्या संघासाठी. पूर्णपणे जबाबदारी असेल. इथून वन डाऊनची भूमिका पूर्णपणे पार पाडावी लागेल. यावेळेला सुद्धा चांगला चांगला चेंडू आहे आपण पाहतोय. मयूर सुद्धा इथे कमी नाहीयेत. वर्णे संघाच्या मैदानावर सुद्धा प्रॅक्टिस सेशन करतात आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतात. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक हाताळत असताना पूर्णपणे फ्रंट फुटला आणत असताना वर्णे संघाला गोलंदाज मयूर. यावेळेला सुद्धा फटकाला टाइम केलाय. क्षेत्रशक्ती ते तैनात आहेत. चेंडू अडवतील. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल. इथून एकच धाव घेतली जाईल. एक धावानेच इथे ऋषी चालके समाधान ठेवतील आणि स्ट्राईक आता असेल पुष्करकडे. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. संघाचा आता स्कोर जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. अगदी काय गोलंदाजी राहिली. फक्त 5 धावा खर्च केले त्या गोलंदाजाने +1 विकेट. जरी पहिला चेंडू वाईट आला होता त्यानंतरचे 5-6 चेंडू मयूरने चांगले हाताळलेत आणि फक्त 4च धावा दिल्या आणि एकूण स्कोर करता जाऊन पोहोचतोय 26 आकड्यावरती. एक बाद. दी 13 मिनिटं इथे समाप्त झालेत या इनिंग्सचे. अजूनही तुम्हाला 3 षटक हाताळायचे आहेत. नक्कीच 2 षटक तुम्हाला 7 मिनिट मध्ये हाताळायचे आहेत. नक्कीच आणि जे सर्कलच्या बाहेर असतात 5 खेळाडू अन्यथा एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. म्हणजेच 4 खेळाडू बाहेर ठेवावे लागतील जर टाइम लिमिट संपलं तर. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. यावेळेला प्रॉपर टाइम करायचं होतं पण बॉल आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाहीये. सुरुवात इथे दमदार होतीये. पुष्कर कानिटकर तिथे फलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूला बीट केलाय. डॉट चेंडू आलाय. गोलंदाजी ट्रॅक होती. गोलंदाज दीपक आलेत प्रगती पथावरती. आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. दुसरा चेंडू असेल त्यांचा. यावेळेला सुद्धा स्ट्रेट डाऊन फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार. डीजे पहिला चेंडू ते पण पाहिलं होतं. डॉट चेंडवला होता. त्यानंतर लगेचच पुष्कर कानिटकरने आपलं खातं खोळलंय. ते चौकार ठोकला. या चौकाराच्या साह्याने संघाचा स्कोर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचताय. यावेळेला सुद्धा आडव्या बाटेने फटका सजवायचं होतं. प्रॉपर टाइम झाला नाहीये. डॉट चेंडू येतोय. 3 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. तीन चेंडूचा खेळ समजवलाय. चौथं चेंडू हाताळत असताना
यावेळेस सुद्धा स्ट्रेट फटका सजवला. शेतशेक धावतायत चेंडू पर्यंत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव घेतली जाईल. सिंगल डबल कॅल्क्युलेटर माइंडने गेम मैदानामध्ये चालू आहे. एक चौकार आला होता त्यानंतर आलेली सिंगल. 4 चेंडू तिथून खेळ समाप्त होतोय. संघाचा स्कोर आता पोहोचतोय 31 या आकड्यावरती. एक विकेट डगआउट मध्ये आहेत. ऋषी चालके आता स्ट्राईक वरती येतील. येणारे अजूनही 2 चेंडू बाकी असतील. या 2 चेंडू मध्ये बिग हिट येईल का नक्कीच मैदानामध्ये बघायला भेटेल. दीपक सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. मयूर नंतर प्रगतीपथावरती आले होते. यावेळेला सुद्धा फटका फसलाय. लॉंग ऑन क्लिक. ते काय घडतंय. कोणताही क्षेत्ररक्षक झेल खाली येत नाहीये. ऋषी चालके सारख्या फलंदाजाला इथे जीवनदान दिलं जात आहे. हे जीवनदान कितपत मागत पडेल वर्णेश संघाला येणाऱ्या काळ व येणारे शतक सांगतील. 2 षटकांचा अजून या पुढे खेळ बाकी असेल. म्हणजे अजून 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मधला एक बॉल अजून एक शिल्लक आहे. स्ट्राईक आता पुष्करकडे असेल. चला स्पीडअप करायचं आहे. एक चेंडू बाकी आहे. तिसरं षटक आजच्या इनिंग्स मधलं चालू आहे. आजच्या दिवसामधील तिसरा सामना आहे डे 2 चा. शेवटचा चेंडू असेल. यावेळेला सुद्धा फटका सजवायचं होतं आणि ती हा लाईट डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वर्णेश संघाच्या गोलंदाजीत आपण पाहिली आहे. संधी देऊया डिझेलला. एक धाव कंप्लीट झाली होती. त्यानंतर दुसरीचा प्रयत्न होता. ती सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या 2 धावांनी संघाचा स्कोर आता पोहोचेल 34 या आकड्यावरती. इथून चांगले फटके टोकावेच लागतील. एक चांगला स्कोर आपल्याला इथे निर्माण करायचा असेल तर नक्कीच बबलू सर. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी राहिली वर्णेश संघाची. या वेळेला सुपला शॉट आपण पाहतोय. प्रॉपर टाइम केलंय. नजाकत जास्त या फटक्यावरती आहे. संधी देऊया डिझेलला. मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया सामन्याकडे. आल्या चौकार लेट आलाय पण थेट आलाय. तर चौकार आलाय आउट ऑफ पार्क. अगदीच काय फटक्याला सजवलं होतं. यावेळेला सुद्धा प्रॉपर टाइम केलं. त्याच्याच लेवल सारखा फटका आहे.
दोन दोन षटक धावतायत. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होतील. जर स्ट्रेट बॅटेने फटका येत नाही ना, तर आडवा बॅटेने फटका सजवला जातोय आणि तो सक्सेसफुल सुद्धा ठरला होता. बबलू सर अगदी तिसऱ्या चेंडू चौकार आला होता. त्यानंतर या चौथ्या चेंडू आलेली डबल धाव संख्या, या धाव संख्येत जाऊन आता पोहोचल 40 या आकड्यावरती. येणारे अजूनही 2 चेंडू बाकी असतील या ओव्हर मधल्या. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. चांगली गोलंदाजी करतात मयूर आतापर्यंत तरी, पण त्यांच्यावरती प्रहार करतोय फलंदाज ऋषिकेश. येणारे 2 चेंडू काय सांगतील, नक्कीच या मॅचचं बदल होईल का. या वेळेला वेग पहा, चेंडूचा काय रिलीज थ्रो आहे, प्रॉपर रिलीज थ्रो आपण मयूरचा पाहतोय. डॉट चेंडू आलाय. निर्धाव धाव येईल या चेंडूवरती, म्हणजे डॉट चेंडू असेल. येणारा 1 चेंडू बाकी असेल. एक तेरी तो एक मेरी होईल का, की डॉट चेंडू येईल का, एक बिग हिट येईल, नक्कीच बघायला भेटेल. या वेळेला सुद्धा पॅडल स्वीपचा फटका, लांब लचक, आउट ऑफ पार्क. ऑफिशियल सांगतील रन्स मिळतील सा. हा येतोय दणदणीत चौका षटकार. आणि आपण ऋषी चालकेचा विचार करायला गेलो ना, येस ऑफिशियल बॉल द्यायचा मैदानामध्ये. येस बॉल द्यायचं मैदानामध्ये. गौरव सोनवणे, नक्कीच आपण जबाबदारी घेतली आहे. पूर्णपणे जबाबदारी पार पाडत असताना मैदानाकडे लक्ष द्यायचं आहे. अगदी ऋषी चालकीचा विचार करायला गेलो तर 15 चेंडू आणि 38 धावावरती खेळत असताना आपल्या संघासाठी एक चांगली पारी अगदी महत्वपूर्ण मैदानामध्ये खेळतायत. चौथ्या षटकामध्ये आलेला एक चौकार, एक षटकार आणि 2 डबल धावा नक्कीच मॅचचं इथे अंतर बदलतात. जिथे 3 षटकामध्ये फक्त 32 धावा होत्या, त्यानंतर आलेली ही फटकेबाजी आपण पाहतोय. स्कोर आता जाऊन पोहोचले 46 आकड्यावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज आनंद, बायकर मॅन आपण त्यांना म्हणू शकतोय. पहिली बाईक त्यांनी त्यांच्या नावावरती केली आहे. आता ते गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. इथून चांगली गोलंदाजी करतील का आपल्या संघासाठी, नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. नक्कीच आनंदसाठी ते हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय नरेश पवार यांच्याकडून. पहिला चेंडू आहे, प्रॉपर टाइम झाला नाही. इथून सिंगल धावकट केली जाते. नक्कीच नरेश पवार यांच्याकडून हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिल्या चेंडूतून चांगली सुरुवात झाली, बीट केलाय पुष्करला, प्रॉपर टाइम करून दिला नाही फटक्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. ऋषी चालक्याचा स्ट्राईक होते असतील. प्रॉपर टायमर अगदी सेट फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. 15 चेंडू 38 धावांवरती खेळतोय फलंदाज. इथून येणारे 5 चेंडू काय सांगतील, इथून कोणत्या धावा होतील का विकेट जाईल. क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. या वेळेला सुद्धा आडव्या बॅटने फटका सजवलाय. शेतशक धावतायत, पकडतील कॅच, ते विकेट झाली आहे. गोल्डन विकेट ऋषी चालकीची. अगदी भोपळे गावचे आकाश जाधव यांचं तुझं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी लांबचा प्रवास केला. आजच्या दिवसामधील आपली 4थी मॅच आहे. वन लाईफ विपक्ष सुशांत रायडर्स भोपेले. अगदी